नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या कवितेच्या गावा या कार्यक्रमात, काव्य वाचनाच्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत 70च्या दशकात ज्यांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि आजपर्यंत ते सातत्याने कविता लिहितात असे दोन ज्येष्ठ कवी आपल्यासोबत आहेत. आणि मुख्य म्हणजे ते अजूनही त्याच पद्धतीने त्याच जोमाने कविता लिहितात. तर आपल्यासोबत आहेत दशरथ परब सर आणि शरद नरेश. तर आपल्या दोघांचे स्वागत आहे. दशरथ परब यांनी कविता गीतं वगैरे भरपूर लिहिले आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कवी आणि गीतकार म्हणून त्यांनीही भरपूर काम केलं आहे आणि सध्या ते इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रागांझाचे अध्यक्ष आहेत. आणि शरद नरेश यांनी वास्तुशिल्पकलेमध्ये भरपूर काम केलं आहे आणि कवी म्हणून त्यांची गोव्यात ख्याती आहेत. तर परब सर आणि शरद नरेश सर, आपले दोघांचेही स्वागत आहेत. कार्यक्रम सुरुवात करतानाच सुरुवातीलाच मी विनंती करते की आपली एक एक कविता सादर करावी. सुरुवातीला परब सर. माझ्या ज्या कविता आहेत, पण आत्ता मी आपल्यासमोर जी कविता ठेवतो ती फार जुनी कविता आहे. साधारण 30-35 वर्षामागं लिहिलेली कविता, छोटी कविता आहे. कवितेचं नाव आहे बहकली पांढरी वाट. बहकली पांढरी वाट नदीचे काठ, बहकली पांढरी वाट नदीचे काठ, जरासे पुढे गवाक्षाकडे क्षितिज रंगल्या उन्हांची फुले. क्षितिज रंगल्या उन्हांची फुले, फुलांचा पक्षी दिठी कोवळ्या कुणाच्या नक्षी. हा घाट नदीचा काठ, हा घाट नदीचा काठ, पांढरी वाट वाकला तीर, मातीचे घर कुणाचे गाव. हा घाट नदीचा काठ, पांढरी वाट वाकला तीर, मातीचे घर कुणाचे गाव. कुणाची नाव कुणाच्या गावा, कुणाची नाव कुणाच्या गावा. धन्यवाद सर. त्यानंतर शरद नरेश सरांना विनंती करते की तुम्ही आपली एखादी कविता सादर करावी. मी माझी पहिली कविता वाचतोय. ओसरला अन पाऊस. ओसरला अन पाऊस पाझरत्या धारा. ओसरला अन पाऊस पाझरल्या धारा, फांद्यामधून झाडांच्या की पल्ल पालवी पानांच्या. ओसरला अन पाऊस पाझरल्या धारा, फांद्यामधून झाडांच्या की पल्ल पालवी पानांच्या. ओसरला पाऊस. ओसरला पाऊस निथळत गेल्या धारा. ओसरला पाऊस निथळत गेल्या धारा, लचकत मुरडत नखरा की नाचत झाल्या गोळा. ओसरला अन पाऊस निथळत गेल्या धारा, लचकत मुरडत नखरा की नाचत झाल्या गोळा. ओसरला अन पाऊस. ओसरला अन पाऊस सुकून गेल्या धारा. ओसरला अन पाऊस सुकून गेल्या धारा, भिरभिरणाऱ्या वाऱ्या संगे की गातच होत्या साऱ्या. ओसरला अन पाऊस सुकून गेल्या धारा, भिरभिरणाऱ्या वाऱ्या संगे की गातच होत्या साऱ्या. ओसरला अन पाऊस. ओसरला अन पाऊस दाटून येता स्मृती. ओसरला अन पाऊस दाटून येता स्मृती, विरहाच्या की दर्दनशा भिजल्या का सावल्या. ओसरला अन पाऊस दाटून येता स्मृती, विरहाच्या की दर्दनशा भिजल्या का सावल्या. ओसरला अन पाऊस. खूप छान कविता आहे. तुम्हा दोघांच्याही म्हणजे दोघां समान गोष्ट अशी आहे की तुम्ही दोघांनीही 70च्या दशकात आणि एकत्रपणे अशी सुरुवात केली कवितेला. आणि अजून एक गोष्ट जी कॉमन आहे तुमच्यामध्ये, जी तुम्ही दोघांनी आपापली क्षेत्र, जसे तुम्ही वास्तुशिल्पकार आहात आणि सर सहकार क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रात काम केले, त्यामुळे दोघांनी आपापली क्षेत्र सांभाळून कवितेत रममाण झालीत. तर दोघांनाही हा प्रश्न आहे की पहिले दशरथ परब सर बोलणार आहे
की आपल्याला कविता कशी सुचत गेली, म्हणजे स्वतःचं व्यवसायही सांभाळूनही कुठे भेटत गेली कविता? मी कवितेकडे वळलो साधारणतः मी जेव्हा माध्यमिक शाळेत होतो, 6व्या वेऱ्याला मी जेव्हा शिकत होतो, तेव्हा त्या काळात मला कवितेची अशी ओढ लागली. आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजमध्ये माझे अनेक मित्र ते कविता, कथा या क्षेत्रात, साहित्याच्या क्षेत्रात वावरणारे होते. त्याच्यामुळे मलाही कविता लिहावी आणि कविता मी लिहू लागलो तेव्हाच कॉलेजमध्ये असतानाच. पहिल्या वर्षात जेव्हा मी चौगुले महाविद्यालयात होतो तेव्हाच मी कवितेच्या प्रेमात पडलो आणि नंतर सतत कविता मला भावली. मी पुढं लिहित गेलो. सर, आपल्याला कधी भेटली कविता? त्याची एक वेगळीच गंमत आहे. म्हणजे अशी की आमच्या घरातलं जे वातावरण होतं ते साहित्यिक वातावरण होतं. माझे आजोबा, माझे वडील आणि आमच्या घरातल्या या सगळ्या वातावरणामुळे साहित्याची आवड ही आम्हाला होतीच. पण मुळात मला जी आवड होती ती चित्रकलेची होती. आणि चित्रकलेच्या संदर्भामध्ये माझ्या लहानपणी म्हणजे मी शाळेमध्ये वगैरे असताना एक डोक्यात अशी कल्पना होती की चित्रामध्ये कविता आली पाहिजे, तर कवितेमध्ये चित्र आलं पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी हे होत्या. आणि त्यामुळे ना मी चित्रकलेबरोबरच कवितेकडेही मी असा ओढला गेलो. मी कविता वाचायचो. मोठी गंमत होती एक, तुम्हाला मी सांगतो की एकदा मी सरिता पदकी या ज्या लेखिका होत्या त्यांच्या घरी मी गेलो होतो. सरिता पदकी, मंगेश पदकी. त्यांनी मला, मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो अर्थात, त्यांनी मला विचारलं की अरे तू कविता कशा काय वाचतोस म्हणून. कारण त्यांना असं वाटलं की इतक्या लहान वयामध्ये हा कविता वाचतोय म्हणजे काय. तर मी म्हणलं की कविता लगेच वाचून होतात. तर अशा ह्याच्यातून माझी ती कवितेबद्दलची जशी ओढ वाढत गेली तशा मग एक एक कविताही व्हायला लागल्या. आणि सर्वात मुख्य म्हणजे माझी चित्र जी असायची त्याच्यावरच मी कविता रचायचो. आणि त्यामुळे मग ते दोन्ही सायमल्टेनियसली वाढत गेले. सर, चित्राबद्दल बोललात तुम्ही, तर निसर्गाचं चित्र पण आपल्या कवितेत दिसतंय दोघांच्याही. तर एखादी निसर्ग कविता आहे का सादर करायला म्हणणार आहे? माझी ही कविता जी आहे, कवितेचं नाव आहे निळे आकाश गाणे. निळे आकाश गाणे, हे निळे आकाश गाणे, हे निळे आकाश गाणे, चैत्र वाटे थांबले, अंगणी छाया सुखाची, क्षितिज मागे रंगले. हे निळे आकाश गाणे, चैत्र वाटे थांबले, अंगणी छाया सुखाची, क्षितिज मागे रंगले. सांडली खाली फुलेही, वेचताये हाकसी, श्वास कोठे सैल होता, मोर राणी पांगले. श्वास कोठे सैल होता, मोर पाणी रांगले पांगले. उंच मागे कोरलेली, उंच मागे कोरलेली, कोर चंद्राची दिसे. मोकळे मैदान सारे, चुंबू लागे चांदणे. मोकळे मैदान सारे, चुंबू लागे चांदणे. वा सर. सर, आपल्या कवितेत निसर्ग आहे आणि आशय घन अशा तुमच्या कविता असतात आणि गूढ अशा आत्मगर्भित अशा कविता असतात. तर हा निसर्ग तुमच्या कौटुंबिक पाळीत तुम्हाला भेटला आणि तो कवितेत उतरला असं तुम्हाला वाटतं का? कारण जो माझा गाव कौटुंबिक पाळी, कौटुंबी, हा गाव असा आहे की नदीच्या काठी वसलेला माझा गाव. आणि आजूबाजूला दाट माडांची झाडं, एका बाजूला थोडा उंच असा, जास्त असं नाही पण थोडा उंच पठार कसं आहे. आणि तिथं सगळी दाटीने वाढलेली झाडं
आणि हा सगळा प्रभाव म्हणजे येता जाताना जे दिसतं तेच आपण घेऊन जातो शेवटी. ते कवितेत उतरत ते गेलं. कविता, yes. सर आपली सुद्धा एखादी निसर्ग कविता सादर करा. निसर्ग कविता मी एक दुसरी वेगळी तर हे हो केलं तर चालेल चालेल चालेल. कवितेचं शीर्षक आहे घोडे. हम्म. सरासरी मानवते इतकेच आम्हीही फोफावलो. हम्म. सरासरी मानवते इतकेच आम्हीही फोफावलो, पण घोडा कधी मेला. सरासरी मानवते इतकेच आम्हीही फोफावलो, पण घोडा कधी मेला. आम्ही त्या घरात तसे असंतुष्टच होतो. यावर आम्ही चर्चाही केली. आम्ही त्या घरात तसे असंतुष्टच होतो यावर आम्ही चर्चाही केली. आमच्या मोठमोठ्या आवाजाने झालेली पडझड. वा. आमच्या मोठमोठ्या आवाजाने झालेली पडझड आम्हीच जोपासली. आमच्या मोठमोठ्या आवाजाने झालेली पडझड आम्हीच जोपासली घर बांधेपर्यंत. हम्म. आमच्या आवाजाने झालेली पडझड आम्हीच जोपासली घर बांधेपर्यंत घोडा तिथंच थांबला होता. आम्ही ते घर मोठ्या प्रेमाने त्यांच्यासाठी राखून ठेवलं. आम्ही ते घर मोठ्या प्रेमाने त्यांच्यासाठी राखून ठेवलं जे कधी जन्मलेच नव्हते. हम्म. आम्ही ते घर मोठ्या प्रेमाने त्यांच्यासाठी राखून ठेवलं जे कधी जन्मलेच नव्हते. विचार आमचा थोर होता, पण घोडा मागे फिरलाच कसा. विचार आमचा थोर होता, पण घोडा मागे फिरलाच कसा. आम्ही तेव्हापासून स्वतःला काल्पनिकच समजत आलो. हा मात्र भ्रम नव्हता, घोडा समोरच उभा होता. तेव्हापासून आम्ही स्वतःला काल्पनिकच समजत आलो. हा मात्र भ्रम नव्हता, घोडा समोरच उभा होता. सर आपलं म्हणजे निक नेम असं वापरतात तुम्ही, शरद नरेश, म्हणजे आपलं आडनाव कवडी आहे. होय, बरोबर. तर ते कसं काय, म्हणजे बऱ्याचशा मासिकामध्ये सत्यकथामध्ये पण तुम्ही लिहित होतात, तर ते कसं काय म्हणजे वापरलं गेलं, म्हणजे शरद नरेश हे का वापरतात? हो, तसं जर बघायला गेलं ना तर मुळातच मला साहित्य लेखन जर मी केलं तर टोपण नावाने करावं असं मला वाटत होतं. माझे वडील फक्त नरेश या नावाने स्वतःचं लेखन त्यांनी सगळं केलं, ललित साहित्य ऑफकोर्स. मला तसंच काहीतरी हे करावं असं वाटत होतं. माझं नाव शरद, पण मला काय वाटायचं माहिती आहे की नुसतं शरद हे नाव काही तिथं कसं बरं नाही आहे. त्याच वेळेला एक घटना अशी घडली. मी शाळेमध्ये असताना 8वी-9वीत असेल कधीतरी, 1965ची गोष्ट आहे ही. त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये एक निबंध लेखन स्पर्धा आलेली होती आणि त्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये त्याच्यात मला पहिला नंबरही मिळालेला होता. पण मी शाळेमध्ये जो खूप हे होतो, प्रसिद्ध होतो, तर त्यावेळेस शरद कवडी याच नावाने होतो. त्यावेळेला झालं काय की मी तो निबंध लेख जो होता तो विचार करत टोपण नावाने लिहायचं असं ठरवत असताना ना मी असं ठरवलं की आपल्या वर्गातल्या मुलांना सगळ्यांना आपण धक्का देऊया, आणि म्हणून मी ते शरद एवढंच नाव दिलं. कवडी मी मुद्दामूनच गाळलं त्याच्यामध्ये. त्यात खास असा काही हेतू नव्हता त्यावेळेसच्या त्या याच्यामध्ये. आणि गंमत अशी झाली की मुलांना ते भयंकर आवडलं. माझे सगळे मित्र ना शरद नरेश ह्या नावाने मला चिडवायला लागले. आणि गंमत अशी होती की कवितेसाठी शरद नरेशमध्ये ना एक प्रकारची लयकारी जाणवते. कारण शरदमध्ये सुद्धा श आणि र आहे, नरेशमध्ये सुद्धा र आणि श आहे, दोन्ही आहे. तर मला असं वाटलं की आपण तेच कंटिन्यू करू, म्हणून ते अजूनपर्यंत चाललंय. सर आपण कवितेसाठी नाही वापरलं, पण आपण वेगळ्या ह्याच्यासाठी वेगळ्या नावाने लिहिलं असणार, ते थोडक्यात सांगा. नावाबद्दल? हो, नाव कुठलं वापरत होतात? बऱ्याच जणांना आठवत असणार. माझं नाव हे दशरथ हेच नाव मी वापरतो लहानपणापासून. परंतु जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा दैनिक राष्ट्रमत या वर्तमानपत्रातून काही जे छोटे छोटे हे लिहायचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते पत्र वगैरे, ती मी पी राज ह्या नावाने लिहायचो.
आणि अशी अनेक पत्र मी लिहिले. ते मग नंतर आमच्या कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता, त्यांच्या वडिलाशी संबंधित एक पत्र होतं ते. मग त्यामुळे चर्चा अशी झाली की अरे पी राज म्हणून कोण लिहितो. तेव्हा मग ते मला तिथं मी सांगितलं अरे बाबा मीच लिहितो, मीच लिहिलं होतं ते. म्हणजे त्यांना असं वाटलं, त्यांचा पण माझ्यावर तसा एक संशय होता की हा जवळचा माणूसच कोणीतरी असला पाहिजे, त्याशिवाय तसं कसं लिहिणार. ते नंतर मी ते नाव वगैरे सोडून ठेवलं. सर, या एवढ्या मोठ्या प्रवासात कवितेच्या आपण दोघांनाही अनेक कवींचा सहवास लाभला. काही आठवणी सांगू शकता, नावं किंवा आठवणी सांगू शकतात का आपण कुणाकुणाच्या कविता ऐकल्या किंवा आपण कुणाबरोबर कविता सादर केल्या? मी खरोखर सांगायचं म्हणजे सुरुवातीपासून मला बाकीबाब बोरकर आणि त्यांना जेव्हा मी भेटलो, माझ्याबरोबर शरदही होते मडगावला. आम्ही तेव्हा एक दिवाळी अंकाचं म्हणजे 6 वर्ष आम्ही दरवर्षी दिवाळी अंक विद्यार्थी काढित होतो. दिवाळी अंक उन्मेष आणि त्याचं संपादन मी शरद असं आम्ही संयुक्तरित्या करीत होतो. फार जुनी गोष्ट ती. पण त्या काळात 73-74 मध्ये त्याच्यापूर्वी बाकीबाबांना आम्ही भेटलो. तेही मडगावलाच भेटलो. मडगावला त्यांचे कामत म्हणून जावई होते, त्याच्या घरी भेटलो. आणि नंतर त्यामुळे बाकीबाब बोरकर किंवा कवितेकडे ओढ लागली बाकीबाबांच्यामुळे. रामाणीना सतत जेव्हा ते इथं याच्यामध्ये पाटोला ते होते, जेव्हा जेव्हा पण लिहायचो त्यांना भेटायचो आणि दोघेही बसून चहा वगैरे व्हायची. तुला हे आठवतंय की आपण बाकीबाबांना भेटायला गेलेलो होतो. आम्हाला अर्थात त्यांच्या दिवाळी अंकासाठी कविता हवी होती. तर त्यावेळेला ते आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो तर ते चक्क एंट्रन्स डोअर मध्ये खाली बसले होते जमिनीवर, पाय पसरून वगैरे त्यांच्याशी. आणि मला ते हे आठवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे बाकीबाबनी त्यावेळेला त्यांनी कविता न देताना एक पत्र लिहून दिलं बघा सुरुवातीलाच मला. आणि नंतर बाकीबाबांच्या बद्दल एवढं आमचं हे झालं की बाकीबाब बोरकर कुठेही असले बाकीबाब बोरकरांबद्दल प्रेम वाढत गेलं आणि त्यांच्या कवितेचा पण आमच्यावर थोडा हे होत गेला, प्रभाव होत गेला. तुमच्या बरोबरचे म्हणजे समकालीन असे आताचे कोण कोण काही नावं सांगू शकतात का मित्रमंडळापैकी? दोन्ही भाषांमध्ये लिहिणारे सुद्धा असेल. पुष्पाग्रज एक आहे, नरेंद्र बोडके आहे, ओके, लीना पेडणेकर आहे. या सगळ्यांनी प्रतिमा पै त्यावेळेला होत्या, त्या छान लिहित होत्या कविता. त्या मानाने ह्या सगळ्यांची पुस्तकं आली आणि तुम्ही दोघंही आपल्या व्यवसायामध्ये अगदी रममाण होतात. तर कधी वाटलं नाही का आपण आता येणार आहे तुमची, पण ह्या काळात कधी वाटलं होतं का एखादं पुस्तक छापावं? कारण तुम्हाला आर्थिक चणचण नव्हती, पण तुम्ही बराच काळ लावला पुस्तक यायला. नाही, पुस्तक किंवा कसं वाटतं म्हणजे काढायचं नव्हतं? नाही, हे प्रश्न अनेक जण आम्हाला अनेक जण विचारतात. कारण हे दोघांच्याही बाबतीत झालंय तुमच्या. आम्ही दोघे एकमेकांना विचारतो करतो. त्या नाही, तोही प्रश्न आहे. पण काय आहे की सुरुवातीच्या काळी काय झालं, आम्ही कविता करायचो. नंतर शिक्षण, मग शाळा, अनेक विद्यालय मी सुरू केली आणि नंतर बँक हे त्याच्यात राजकारण त्याच्यामध्ये सगळाचा वेळ आणि कविता होते. जेव्हा मी सुरुवातीला वेळगेला शिकवित होतो श्रीमती हायस्कूलमध्ये, तेव्हा माझ्या जवळजवळ 100च्या पेक्षा जास्त कविता होत्या. म्हणजे कवितेने साथ सोडली नव्हती? नाही, सुरुवातीला इतक्या कविता. आणि त्या काळी आम्ही माझ्या त्या विद्यालयात जे श्रीमती हायस्कूल वेळगे, तिथं एक छान असा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता. नरेंद्र बोडके, श्रीकांत कासकर हे कवी
आणि आम्ही सगळेजण मिळून तो कार्यक्रम आम्ही छान रंगविला होता. त्या कार्यक्रमात मी बालगीतं वाचली होती. अच्छा, ओके. आमची या स्मृती अजून तशाच अजून आहेत. हो. ताज्या आहेत. आपल्याला तर अजून एका प्रकाशकाकडून ऑफर पण होती ना पुस्तक छापायला पण. नरेंद्र बोडकेंनी मला विचारलेलं होतं. ऍक्च्युली हे विचारलेलं होतं, ही गोष्ट खरी आणि मलाही काढायचा होता हे मनामध्ये होतं. परंतु माझ्या बाबतीत एक गोष्ट अशी घडलेली आहे की मला असं वाटतं माझी कविता ही परंपरेतली कविता नाही आहे. ती थोडीशी अशी वेगळ्या वाट्याने जाते आणि ती वेगळ्या वाटेने जाते म्हणजे आर्किटेक्चर. मी आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय करतो, तर त्या ह्याच्यात मला जाणवणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या अशा कलात्मक अशा हे मिळायच्या, आयडियाज मिळायच्या, ते कवितेत उतरत गेले. हां, तर ते कवितेमध्ये हे होत असल्या कारणाने. आणि दुसरं म्हणजे ना, पारंपरिक कवितेमध्ये मला काय वाटलं की कविता ह्या माध्यमाचे जे काही सगळ्या त्याच्यातल्या सक्षमतेने त्या कवितेमध्ये उतरलं पाहिजे असं मला माझ्या ह्या व्यवसायामुळे असं वाटायचं की त्याच्यामध्ये घटक खूप आहेत. काव्य या संपूर्ण प्रदेशामध्ये घटक खूप आहेत आणि त्या सगळ्या घटकांचं हे एक्सप्लॉयटेशन व्हायला पाहिजे आणि मग कविता खऱ्या अर्थानं ती सजली पाहिजे. तर त्या अभावातून ना मला कवितेकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायची सवय लागली आणि मग कविताही तशीच व्हायला लागली. ते काही थांबवता येत नव्हती. आता उशिरा का होईना आपले दोघांचेही कविता संग्रह येतात. हो. शुभेच्छा दोघांनाही. मला वाटतं पुढची कविता घेऊया आपण. परब सर. आता एक ही नवी कविता निळे सोवळे. निळे सोवळे ही अशीच पुढची वाट, ही अशीच पुढची वाट, पावसात भिजली शाळा, पावसात भिजली शाळा, चढणीचे पिकले ऊन, अरे वा. अंगाशी वळला वारा. त्या पुढे दिसे वाटेवर, त्या पुढे दिसे वाटेवर, केसात केसरी कळे, केसात केसरी कळे, छातीस कोवळा भार, मोकळा केस संभार, छातीस कोवळा भार, मोकळा केस संभार, ओठावर रंग जांभळे, हे रंग कसे उतरले, ओठावर रंग जांभळे, हे रंग कसे उतरले, चढणीवर फुलले फुल, निळे सोवळे, चढणीवर फुलले फुल, निळे सोवळे. तुम्ही कविता सादर करायच्या सरांना विचारते की सर ही कविता कशी सुचत जाते, म्हणजे काही गूढपट कविता आहे तुमच्या, काही निसर्गाच्या संतेद्यात असल्यामुळे तिथल्या पण आहे, सो कशा सुचत गेल्या किंवा सुचतात? कविता कशी सुचली हे मी तुला सांगू शकत नाही, पण एखादी ओळ मनात रुजते आणि त्या ओळीचं मनात ती पुन्हा पुन्हा रुंजी घालते आणि मग नंतर कविता तयार होते असं मला वाटतं. कारण एखादी ओळ जाताना येताना आवडली ओळ, ती आल्यावर तीच ओळ पुढे कविता. पुढे हाच प्रश्न तुम्हालाही आहे आणि मग नंतर एखादी कविता सादर करा. हे कसं आहे की कविता नेमकी कशी सुचते याला काही एक फॉर्म्युला असा काही नसतो. आपण वेगवेगळ्या मनोवस्थेमध्ये जात असताना जे काही अत्यंत संवेदनशील आपल्याला असं जाणवतं त्यातून काहीतरी स्फुरत जातं, आणखीन मग ते परिपूर्णतेच्या मागे लागल्यामुळे त्यातून ती कविता तयार होत जाते. पण त्याला नक्की असं काही गणित असं काही नाही आहे. तर माझ्या क्षेत्रामध्ये असलेले जे वेगवेगळे अनुभव आहेत त्यातला थोडासा गूढ असाही आणि अध्यात्माकडे हे जाणारा असा जो एक त्याच्यातला दृष्टिकोन आहे त्यावरची ही कविता आहे. ह्या कवितेचं नाव आहे गाभारा. गाभारा स्वकल्पनातीत, गाभारा स्वकल्पनातीत, नाजूक दाटलेला अत्यंत.
गाभारा स्वकल्पनातीत नाजूक दाटलेला अत्यंत सुचिरभूत किनारे. वा. सुचिरभूत किनारे किनारताना उंचावतात. सुचिरभूत किनारे किनारताना उंचावतात. तरतरीत स्वरात वेगवेगळ्या मनात. तरतरीत स्वरात वेगवेगळ्या मनात पसरतात निळ्या पंखांनी. तरतरीत स्वरात वेगवेगळ्या मनात पसरतात निळ्या पंखांनी पारदर्शक. पसरतात निळ्या पंखांनी पारदर्शक. आभाळताना आठवतात समोरच विसरल्यासारखे. आठवतात समोरच विसरल्यासारखे. वळतात हसतमुख. वळतात हसतमुख केवड्याच्या शब्दात. वळतात हसतमुख केवड्याच्या शब्दात एकरूप. केवड्याच्या शब्दात एकरूप. रूप नितांत गाभाऱ्यात. रूप नितांत गाभाऱ्यात दरवळताना अंकुरलेलं स्पर्शरूप गांभीर्य अंतरंगात. म्हणजे आपल्या अंतरंगात असलेला जो गाभारा आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. आपण अन्यत्र आपण बघतो की आपण देवासाठी म्हणून गाभारा करतो, पण कवीच्या मनामध्ये त्याच्या अंतरंगात गाभारा असला पाहिजे तर कविता ही दर्जेदार होऊ शकते. अच्छा सर, आपण दीर्घ कविता लिहिणारे म्हणून प्रसिद्ध आहात, तरी आज आम्ही तुम्हाला लहान कविता म्हणायला लावलं. तर ही दीर्घ कविता कशी काय असते, म्हणजे काय दीर्घ कवितेमध्ये काय झालेलं आहे की एक प्रकारच्या ना कथानक येतं त्याच्यामध्ये. मांडलेलं सगळं कवितेमध्ये असतं, त्याचा फॉर्म टोटली कविताच असतो, पण त्यातली जी कथानकता येते. आता मला असं नक्की हे काही सांगता येत नाही, कारण त्या दीर्घ कविता आहेत आणि त्याच्याबद्दल काही सांगितलं तर उलट ते असं अर्धवट होईल. तर एक कविता जी होती ना त्याची सुरुवातच एक हे अशी होती की नाही ती ओळ सुद्धा फार मोठी आहे. ओळच मोठी आहे तिची, म्हणजे दीर्घ कविता तर आहेच. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या कथानकाच्या निमित्ताने ते कदाचित दीर्घ होत असावी. तर मला मी रमतो त्याच्यामध्ये. सर, आपण सध्या IMBचे अध्यक्ष आहात. संस्थेमध्ये भरपूर कार्यक्रम होतात आणि प्रथितयश कवींबरोबरच नवोदित अगदी मुलं हायर सेकंडरी पासून कॉलेज महाविद्यालयीन मधली मुलं येतात. तर ह्या नवीन पिढीला बघताना कसं वाटतं तुम्हाला? तुमची आठवण पण येत असणार तेव्हाची, त्या काळातली, पण आज जी मुलं जी लिहितात त्यांना बघून कसं वाटतं? म्हणजे पिढी घडत चालले कवी समाजाची. आता काय आहे, आता जी नवी पिढी आहे आणि आताची जी साधनं आहे ती त्या काळात, आता जी त्यांना जी उपलब्धता आहे ती त्या काळात नव्हती. आणि आताची मुलं ही जास्त प्रभावीपणे लेखनही करतात, हे मला जाणवतं. ते आपल्या व्यवसायात किंवा आपल्या बाकीच्या क्षेत्रात असली तरी साहित्याकडे किंवा कलेकडे पाहण्याचा त्यांचाही दृष्टिकोन हा चांगला आहे. बघतात. आमच्या आता संस्थेत सुद्धा अनेक मुलं जी येतात, अनेक कार्यक्रम. परवाच एक कवी संमेलन झालं, छान कवी संमेलन, तरुण मुलं होती. कोकणी, मराठी, हिंदी अशा कविता सादर केल्या आणि सगळ्या कविता या छान होत्या, दर्जेदार होत्या. सो आपण पण आता सतत लिहित असतात. ओके. तर आजच्या या पणजी दूरदर्शनच्या कार्यक्रमात कवितेच्या गावा या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत दशरथ परब सर आणि कवडी सर, शरद नरेश. अजून एखादी लहानशी कविता सादर करतात का? ही एक छोटी कविता आहे, फुलांचे थवे. ती दिवा लावते आत, ती दिवा लावते आत, राहुनी दूरच्या देशी. स्वप्नात चंद्र वेळेस पेरते फुलांच्या राशी. स्वप्नात चंद्र वेळेस पेरते फुलांच्या राशी. घन कृष्ण तमाच्या आवाटा उजळेल घेऊनी नाव. ताविते समुद्रासाठी हृदयात
वसवले गाव. सोहळा असा रंगला शिरली हिरवी गावे. वा. सोहळा असा रंगला शिरली हिरवी गावे. ती निघेल रे अनवाणी घेऊनी फुलांचे थवे. ती निघेल रे अनवाणी घेऊनी फुलांचे थवे. खूप सुंदर सर. आपल्याकडे पण असेल ना एखादी लहान कविता? हो. ही कविता अहंकारावरची आहे. मी आता जास्त त्याबद्दल एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा त्या कवितेमध्येच आपण बघूया. नुकतीच फुटलेली पालवी तर ओसरली. नुकतीच फुटलेली पालवी तर ओसरली म्हणून ओसाड उदास पाहिलं. नुकतीच फुटलेली पालवी तर ओसरली म्हणून ओसाड उदास पाहिलं तर उरलेला एवढासा एक हिरवा व्रण. वा. तर उरलेला एवढासा एक छान, हिरवा छान, व्रण छान. वाटलं माझ्या या निस्संग प्राणालाही असावं. वाटलं माझ्या या निस्संग प्राणालाही असावं तृणाचं ऋण. म्हणजे ही माणसाच्या अहंकारावर केलेली हे केलेलं की एका गवताचं सुद्धा मला कर्ज असू शकेल का? मी तर इतका निस्संग आहे आणि तरी सुद्धा हे कसं काय असं. छान छान. सर, आपली एक कविता आहे जी माझ्या पण आवडती आहे, पाऊसचं फुलांचा येतो. आपण ती सादर करू शकतात. आपण गाऊन पण सादर करू शकतो. ही जी कविता आहे, पाऊस फुलांचा येतो, पाऊस फुलांचा येतो, झाडांची झाडावर उमले गाणी. झाडावर उमले गाणी. चैत्रात मीच विहरतो या हिरव्या हिरव्या राणी. पाऊस फुलांचा येतो, झाडावर उमले गाणी. सरांचं हे गाणं खूप सध्या प्रसिद्ध आहे. हो. तर ते सर्वजण ऐकतायत सध्या. सर्वांपर्यंत पोहोचवलं असेल सरांनी. पाऊस फुलांचा येतो, ही कल्पना छान हा. आहे. गाणी. पाऊस फुलांचा येतो, येतो, साधारण झाडावर उमले गाणी. सुंदर आहे. मौनात मीच विहरतो या हिरव्या 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 राणी. असं आहे. पावसात भिजती माती. पावसात भिजता माती. त्यांचं शेवटचं कडवं मला म्हणायला आवडेल. सांग सांग सांग. ती भिजून गेली गावे माथ्यावर हिरवा शेला. हा. अन पुन्हा फिरून येतो पाऊस फुलांचा ओला. पाऊस फुलांचा ओला. सर, खूप छान खूप छान पद्धतीने आपण कविता सादर केल्यात. रसिक प्रेक्षक हो, पणजी दूरदर्शनच्या कवितेच्या गावा या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत दशरथ परब सर आणि शरद नरेश सर. या दोघांनीही खूप छान पद्धतीने कविता सादर केल्यात. कसा वाटला हा कार्यक्रम जरूर कळवावं. कॉमेंट्स पण कळवावेत. आणि सर, परब सर आणि आपण दोघंही आलात, खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. नमस्कार. हो.